अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार। विश्रामबाग पोलिसांनी सांगलीतील एकास केली अटक। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून प्रेमाचे मेसेज पाठवून अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित तुकाराम मारुती सांगोलकर वय वर्ष 40 राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर 7 जुना कुपवाड रोड वारणाली सांगली याला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती ही मूळची परराज्यातील असून आपल्या कुटुंबियासह सांगलीतील एका उपनगरात राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे। संशयित तुकाराम सांगोलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली, तिला वारंवार प्रेमाचे मेसेज केले। त्यानंतर संशयिताने ऑगस्ट 2023 मध्ये एके दिवशी तिच्या महाविद्यालयात जाऊन तिला आपल्या कारमध्ये घेतलं। कारमधून मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर परिसरात तिला नेले। त्या ठिकाणी देवदर्शन झाल्यानंतर परत येताना फोटो काढण्याचे निमित्त करून त्याने कार रस्त्यात मध्येच थांबवली। तेथील झाडीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले। हा प्रकार कोणाला सांगू नको, तू तुझ्या आई वडिलांना सांगितल्यास तर त्यांनाही जिवंत ठेवणार नाही, अशी तिला धमकी दिली। तेव्हापासून संशयित तुकाराम सांगोलकर हा पीडित युवतीला वारंवार मेसेज करत होता, जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता, सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील चॅटिंग करत होता। थोर पुरुषांचे फोटो डीपीला ठेवू नको, मला असले मेसेज करत जाऊ नको, असं पीडित तरुणीने मेसेजद्वारे सुनावल्यानंतर संशयित तुकाराम सांगोलकर यांनी तिच्या जातीचा उल्लेख करून तिला धमकवले। त्यानंतरही तो सतत धमकावत जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता। 9 फेब्रुवारी 2025 रोजीही त्याने असेच अत्याचार केले। त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने सोमवारी विश्रामबाग पोलिसात संशयित तुकाराम सांगोलकर याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।